नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. गेल्या काही भागांपासून आपण खूप छान छान विषय पाहतो आणि तुम्हाला ते आवडतात सुद्धा आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे की अनेक लोक मला विचारतात की का हो, मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं तर फायदा होतो का हो? ती घंटा वाजवली, आरती केली, अर्चना केली, आयुष्य बदलतं का हो त्यानं? हा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण अनेकदा लोकांची अशी अपेक्षा असते की आज आपण मंदिरात गेलो, देवाला नवस बोललो की उद्या आपलं काम झालं पाहिजे. पण अध्यात्माचा नियम असा नाही आहे. समजा एखादा विद्यार्थी परीक्षा असलेल्या दिवशी पहिल्यांदा मंदिरात गेला, नमस्कार केला आणि म्हणतो कसा की देवा मला डिस्टिंक्शन मध्ये पास कर, आणि निकाल लागला आणि तो नापास झाला. आणि मग तो काय म्हणतो की मी पुन्हा कधीच या मंदिरात येणार नाही. काही देवबिव नसतो. आता जरा विचार करा की देवावरची श्रद्धा आहे का देवाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न? का मराठी पिक्चर आहे हा? देव म्हणजे काय मशीन आहे का की एकदा दाबलं की लगेच निकाल मिळाला? देवाला लाच देता येत नाही हो. देवाशी सौदा नाही करते. 100 रुपये अर्पण केले, 4 नारळ दिले, पेढे वाटले म्हणून तुमचं काम लवकर पूर्ण होईल, थोडे आणखीन जास्ती पैसे दिले तर आणखीन लवकर होईल, हा जो व्यवहार आहे तो अध्यात्मात नसतो. मग मंदिरात जाण्याचा खरा फायदा काय आहे? तर मित्रांनो, मंदिर तुमचं नशीब एका दिवसात कधीच बदलत नाही, पण तुमचा स्वभाव बदलायला सुरुवात करतं. आणि जेव्हा स्वभाव बदलतो तेव्हा कर्म बदलतात, आणि कर्म बदलली की प्रारब्धही बदलायला सुरुवात होते. जेव्हा एखादी व्यक्ती रोज मंदिरात जाऊ लागते तेव्हा ती फक्त देवाचं दर्शन घेत नाही, तर ती एका सकारात्मक वातावरणामध्ये काही काळ घालवते, मन शांत करते, तिचे विचार स्थिर होतात आणि हळूहळू श्रद्धा वाढू लागते. आणि या सर्व श्रद्धेमुळं मनामध्ये एक अत्यंत प्रभावी भावना तयार होते की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझा देव आहे. आणि ही भावना आत्मविश्वास वाढवते, भीती कमी करते, नकारात्मक विचार कमी करते, आणि हळूहळू माणूस स्वतःमध्ये बदल अनुभवायला लागतो. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते, स्वच्छतेकडे लक्ष जातं, चुकीच्या सवयी कमी होतात, खोटं बोलणं, शिवीगाळ, फसवणूक, दुसऱ्याचं वाईट करणं या गोष्टी मनाला टोचू लागतात. आणि यालाच खरं अध्यात्म म्हणतात. अध्यात्म म्हणजे रोज दिवा उदबत्ती लावणं, आरत्या करणं, टाळ्या वाजवणं, देवाला नारळ फोडणं, हे असलं काही अध्यात्म नाहीये. तो धार्मिकता झाली, तो म्हणजे अवडंबर झाला. आत्म म्हणजे आपल्या आत्म्यामध्येच अध्यात्म रुजवणं, म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवणं म्हणजे अध्यात्म. आज अनेक लोक सांगतात की पूर्वी आम्ही सहज चुकीचे पैसे घेत होतो, पण आता मन तयार होत. हा बदल देवाने बाहेरनं केलेला नसतो, तो श्रद्धेमुळं विवेकात झालेला बदल असतो. आणि जेव्हा विवेक जागा होतो, काय खरं काय खोटं कळतं, तेव्हा निर्णय आपोआप बदलतात. आणि निर्णय बदलले की कर्म देखील बदलतं, आणि कर्म बदलले की आयुष्याची दिशा बदलते. म्हणूनच कोणतंही मंदिर नशीब तुमचं थेट बदलत नाही. मंदिर तुम्हाला असा माणूस बनवतं की जो स्वतःचं नशीब घडू लागतो. आणि म्हणूनच बरीच लोक म्हणतात, काही लोक म्हणतात की आम्ही अमुक ठिकाणी, तर मी जातो साईबाबांना शिर्डीला, तर माझी सगळी कामं होतात. तर एखादा दुसरा म्हणतो की मी दुसऱ्यावर श्रद्धा ठेवतो पण माझी कामं होतात. मी श्रद्धा ठेवतो, मी जात नाही, पण माझी कामं होतात. याचा अर्थ मंदिर वेगळं असलं तरी शक्ती श्रद्धेची असते. एखादं दुसऱ्या ठिकाणी, कोणी कुठं, श्रद्धेमुळे मन सकारात्मक होतं, आणि सकारात्मक मन योग्य निर्णय घेतं, योग्य निर्णय चांगली कर्म घडवतं, आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं. आणि म्हणूनच संतांनी असं सांगितलंय ना, संत रोहिदासांनी सांगितलंय बघा, मन चंगा तो कटवती में गंगा. जर मन जर तुमचं पवित्र असेल तर देव तुमच्यापासून कधीच दूर नसतो. त्यामुळं सातत्यानं केलेली भक्ती तुमचं कल्याण करेल. माझ्याकडे बरेच लोक आल्यानंतर एक वाक्य त्यांचं कायम असतं, आम्ही खूप देवधर्म करतो ना, आमचं काही चांगलं होत नाही. मग मी विचारतो त्यांना की तुम्ही देवधर्म करता म्हणजे नक्की काय करता? काय नाही म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्ही देवांना आंघोळ घालतो, गंध लावतो, फुलं वाहतो, उदबत्ती लावतो, आरती करतो. हा, मग पुढे दिवसभर काय करता? काय नाही करत, एवढंच. अरे हे करता म्हणजे काय खूप करता का? स्वतःला खायला 2 वेळा लागतं, तुम्ही देवाला नैवेद्य किती वेळा दाखवता, देवाचं नामस्मरण किती वेळा करता, तुम्हाला ठेच लागलं तरी तुमच्या तोंडातनं तुमच्या लाडक्या देवाचं नाव येतं का? सातत्यानं तुमच्या श्वासात नामजप चालू आहे का? सतत तुम्ही देव देव, ईश्वर 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 त्याची प्रार्थना करताय का? हे काहीच करत नाहीये तुम्ही. फक्त एकदा उपकार केल्यासारखी त्याची पूजा करताय, आणि तेवढ्यावरनं तुम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यानं तुमचं कल्याण करावं. वा रे वा व्यवहार.
मनापासून नव्हे, आत्म्यापासून आणि मनापासून ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची पूजा करता त्यावेळेस तुमचं प्रारब्ध चुकत नाही. कर्म तुमचं भोगावंच लागतं, पण ते भोगण्याची क्षमता, ताकद निर्माण करण्याचं सामर्थ्य ईश्वरामध्ये, मंदिरांमध्ये आणि अध्यात्मामध्ये आहे. कळलं? आवडलं असेल तर शेअर करा. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.